सुहृज्जन भागवत पुराण निरूपण याच्यामध्ये काही अध्याय 56, 58 यासारखे आपले झाले आणि आज आपण भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुराला आपल्या आत्याला भेटायला जाणार आहे आणि त्याला निमित्त कारण असं घडलंय की आत्या जे कुंती आणि तिची मुलं 5 मुलं आणि स्वतः आत्या ही नुकतीच एका भयानक संकटातून वाचलेली आहे आणि ते संकट म्हणजे लाक्षागृह. त्या लाक्षागृहामध्ये सर्वांनीच नष्ट व्हावं अशा प्रकारचं कपट दुर्योधनानं केलं होतं. पण भगवंताच्याच इच्छेनं त्या लाक्षागृहातून सही सलामत कुंती आणि तिची मुलं बाहेर पडली. बाहेर पडल्यानंतर सुद्धा महिना 2 महिने लगेच ते हस्तिनापुराला आली नाही. दुर्योधनाला असं वाटू दे की त्याचं कपट यशस्वी झालं, पण त्याने आणखी काही घोटाळे करून ठेवले असले तर त्याला आपण बळी पडायला नको. सगळं स्थिर स्थावर झालं. दुर्योधन अतिशय आनंदित झाला आणि अशा वेळेला कुंती आणि तिचे 5 पुत्र हस्तिनापुरात प्रकट झाले. ही वार्ता द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाला कळली. दुहेरी वार्ता. लाक्षागृहामध्ये कुंती आणि तिच्या पुत्रांचा अंत झाला अशी दुःखद बातमी पण कळली आणि महिना 2 महिन्यानंतर तसं काही घडलेलं नाही. कुंती आणि तिचे पुत्र वाचले अशी सुखद वार्ता पण कळली. दुःखद वार्ता आणि सुखद वार्ता दोन्ही कळल्यानंतर नातेवाईक जर असतील तर त्यांच्या सांत्वनाला जाणं आनंदानं, सांत्वन दुःखाचं असतं, परंतु एवढं मोठं संकट तुमच्यावर आलं म्हणून सांत्वन आणि त्यातून सही सलामत सुटला म्हणून आनंद. हा नातेवाईकांनी भेटून व्यक्त करणं ही जनरीत आहे. ही जनरीत भगवान श्रीकृष्णाने सुद्धा अवलंबली. तिथे आपण शब्द वापरला जनरीत. आता जनरीत त्या लोकांची रीत ही परमात्म्याने कशाला आचरणात आणायला पाहिजे. माझं आपण म्हटलं की परमात्मा जरी झाला तो निर्गुण परमात्मा असला तर जेव्हा तो सगुण परमात्मा होतो, जो शुद्ध असतो तो शबल होतो. जो परमात्मा निर्गुण असतो तो रामकृष्ण यांचे अवतार घेतो, मानवी जीवनामध्ये उतरतो. त्या मानवांचे जे काही नियम कायदे कानून रीत भाग आहे ती सुद्धा तो अवलंबून दाखवतो. का बरं? तर महाजनो येन गतस्य पंथा, जे काही चांगले शिष्टाचाराचे मार्ग आहेत तो आपल्या संस्कृतीचा भाग असतो. तर ते शिष्टाचार, त्या रीती भाती, त्या जीवन पद्धती अवतारी देवानं सुद्धा आचरून दाखवणं हा एका अर्थानं आम जनतेला घालून दिलेला आदर्श पाठ असतो. तुकारामाच्या भाषेत बोलायचं तर गुरुजी जुन्या कालखंडामध्ये धूळ पाटी किंवा स्लेट पाटी ही हातामध्ये घेऊन अक्षर स्वतः काढायचे आणि मुलांच्याकडनं गिरवून घ्यायचे. लांबून बघितलं तर वाटेल गुरुजींनाच बहुतेक अक्षर ओळख नाही आहे आणि ते पाठीवर अक्षर केलं आहे. पण जवळ आल्यानंतर कळेल गुरुजींना अक्षर ओळख आहे पण आपल्या शिष्यांना ती नाही आहे. ती घडविण्यासाठी गुरुजींना सुद्धा अक्षरे गिरवावी लागतात. बालकाचे साठी पंते हाती धरली पाटी. बालकाचे साठी, आपल्या शिष्यासाठी पंते, पंतोजी, आज आपण म्हणतो ते गुरुजी किंवा शिक्षक यांनी हातामध्ये पाटी धरली. धूळ पाटी, स्लेट पाटी. तसंच भगवंताचं मागचा आपला संदर्भ आठवणीसाठी आपण उच्चारायचा. गेल्या शनिवारी आपण पाहिलं
की भगवंत असून सुद्धा त्याच्यावर समंतक मणी चोरल्याचा आरोप आला. हा आरोप लोकांत वाद दूर करण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न कृष्णाने केले. तो मणी जांबुवंत त्या जांबवान जो रामायण काढली नाही त्याच्याकडून परत आणला आणि तो ज्यानं आरोप केला होता त्या 17 गीतालाच परत केला. आठवते तुम्हाला. नंतर त्या 17 गीतांना तो मणी आपल्या मुलीच्या लग्नात आंदोलन म्हणून दिला, सत्यभामा. पण कृष्णाने तो आपल्याजवळ ठेवला नाही, तो साभार परत केला. आता हे सुद्धा लोकापवाद येणं आणि तो घालवण्यासाठी स्वतः प्रयत्न करणं हा मानवी व्यवहार. तसं कुंतीला भेटायला जाणं, आत्याला भेटायला जाणं, भातचा म्हणून हा लोक व्यवहार. आणि आपल्या भागवत पुराणात व्यास मुद्दा म्हणून लक्षात आणून देतात की अवतारी पुरुषाने सुद्धा लोकांच्यासाठी लोकांच्या पद्धतीनं वागलं पाहिजे. लोकाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक मोहावे लोकांप्रती. येथ वडील जे जे करीती त्याला नाव धर्म ठेविती, असं ज्ञानदेवांचं वचन आहे. वडील जे जे करीती, मोठी माणसं जे जे करतात त्यालाच लोक धर्म म्हणतात. धर्म हा धर्म सिंधू सारख्या पुस्तकात असतो, पण तो कोणी वाचायला जात नाही. धर्म हा विचार हा आचरणात कसा येतो आणि आचरणात कसा आणला जातो याचाच परिणाम होत असतो. कृष्ण काय किंवा राम काय याच्याही जबाबदारी. ठीक आहे, ही प्रस्तावना आपण केली आणि मग भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून निघाले. सोबत त्यांचा जीवश्य कंठ्याचे मित्र आणि यादव श्रेष्ठ ज्याचं गीतेमध्ये नाव आहे तो म्हणजे सात्यकी. हा महापराक्रमी आहे, कृष्णाची सावली आहे. अशा सात्यकीला भगवान श्रीकृष्णाने बरोबर घेतलं, हस्तिनापुरात गेलं. कौरवादी, धृतराष्ट्रादी, दुर्योधनादी मंडळींची भेट झाली, पण खरी भेट व्हायची होती ती कुंती आणि तिच्या पुतळ्याने. आता आपले भागवतकार किती शिष्टाचार तुमच्या माझ्यासमोर ठेवतात पहा. कुंतीच्या राजमहालात, धर्मरायच्या राजमहालात कृष्णाने सात्यकीने प्रवेश केला. कुंती भेटायच्या आधी धर्मराज आणि भीम दिसले. तर भगवान श्रीकृष्णानं धर्मराज आणि भीम यांना चरण वंदन केलं. अर्जुन भेटला तेव्हा त्याला आलिंगन दिलं आणि नकुल सहदेव भेटले त्या नकुल सहदेवाने कृष्णाचं चरण वंदन केलं. गोष्ट अगदी साधी आहे, पण याच्यातून वडीलधाऱ्यांना मान देणं, मित्राला दिलासा देणं आणि लहानांना धर्मरीती शिकवणं या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतं की भीम आणि धर्मराज वयानं कृष्णापेक्षा मोठा. अर्जुन सखाचा बरोबरीचाच आहे आणि नकुल सहदेव हे लहान आहे. जाता जाता आपण विचार करण्यासारखा आहे की आपण सहजपणे म्हणतो 5 पांडव, हाताची 5 बोटे जशी आहेत असे 5 पांडव आहेत. नुसते 5 पांडवच नव्हे तर संकट आलं तर वयम पंचाधिकम शतम. कौरव 100 आणि पांडव 5, वयम पंचाधिकम शतम, 100 अधिक 5 हे आपण म्हणतो. विचार करण्यासारखा आहे की रामायणामध्ये जे 4 भाऊ आहेत ते सख्य नाही आहेत, सावत्र आहेत. पांडव सुद्धा सख्य नाही आहेत, सावत्र. कुंतीची 3च मुलं आहेत, धर्मराज, भीम आणि अर्जुन. आणि कुंतीची आपल्या भाषेत बोलायचं तर ही सवत होती माद्री म्हणून. तिची 2 मुलं आहेत. तिनं पंडुराजानं मृत्यू स्वीकारल्यावर त्याच्याबरोबर सहगमन केलं
जे सती गेली आहे. आणि जाताना वयानं मोठ्या असणाऱ्या कुंतीला म्हणाली आहे की मी पतिदेवांच्या विरोधात जाते, पण तो पतिदेवांचं ऋण म्हणून माझ्याही 2 मुलांचा स्वीकार केला. आणि कुंतीनं आयुष्यभर त्या 2 मुलांना, सवतीच्या मुलांना, सावत्र भावंडांना अंतर दिलेलं नाही. आपल्या मनातही हा विचार येत नाही. आता मी बोलतोय तेव्हा तुम्हाला आठवतोय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि तुम्हाला आठवावं लागतं की हो, ही 2 लाकडीची मुलं. तेव्हा त्यांच्या रंगरूपानं अगदी वेगळे पण होते. सहज जाता जाता सांगतो, धर्मराज शांत प्रकृती, भीमराज आपले खाष्ट नव्हे पण बलवान, पैलवान अशा प्रकारचे प्रकृती. अर्जुन मृत्यू स्वभावाचा, सहदेव आज्ञाधारक. आणि सहज ऐकून ठेवा, नकुल जो होता तो त्या कालखंडामधला सर्वात सुंदर पुरुष होता. नकुल जो होता तो मदनाचा पुतळा वाटेल इतका सुंदर. हे स्पष्टपणे वर्णन संस्कृत नाटकातून सुद्धा आलेलं आहे. नकुला सौंदर्याचा पुतळा आहे. अशी 5 भिन्न भिन्न प्रकृतीची भावंड, पण ती सगळी एकाच धर्मासाठी, एकाच सहृदयतेसाठी, माणुसकीसाठी लढाई करतायत. आयुष्यभर एकत्र राहतायत, वनवासात मिळून जातायत, अज्ञातवास मिळून भोगतायत, आणि प्रकट झाल्यानंतर पराक्रम करायला कुरुक्षेत्रावर एकत्र येत आहेत. अगदी गीतेच्या पहिल्या अध्यायात एकट्या भीष्माचार्याने शंख फुंकलाय आणि इतर कौरवांनी फुंकलेला नाही, पण पांडवांनी मात्र शंख फुंकले. प्रत्येकाच्या शंखाचं वेगळं नाव आहे. आणि शंख फुंकून त्यांनी दाखवून दिले की तुम्ही एका अर्थानं राज्यासाठी लढताय, कौरव दुर्योधनाच्या इच्छेसाठी लढताय, आणि आम्ही पांडव धर्मीय युद्धासाठी लढतो. धर्म युद्ध नाही, त्याचा अर्थ वेगळा होतो. धर्मीय युद्ध, सात्विकतेसाठी. तर आपल्या लक्षात आलं की अशा पांडवांची एकमेकात मैत्री आहे. आणि आता आत्याला भेटायला, कुंतीला भेटायला श्रीकृष्ण गेला. तसा मानवी भावनांचा खेळ आहे बघा. कृष्णाला बघितलं आणि कुंतीला अक्षरशः भरून आलं. कुणाजवळी तिने दुःख व्यक्त केलं नव्हतं, पण आता मात्र ती म्हणजे तो भागसा आहे, रक्ताचं नातं आहे. अशा वेळेला डोळ्यात अश्रू तर येणारच, पण जे दुःख कोणाजवळ व्यक्त केलं नसेल ते ती व्यक्त करते. आणि साहजिक आहे. काय दुःख आहे? ती म्हणते पंडूराजानं मृत्यू स्वीकारल्यावर, नागी सहगमन करती झाल्यावर 5 पोरक्या पोरांना घेऊन मी हस्तिनापुराच्या वेशीवर आले, आणि आमचं स्वागत करायला कोणीही नव्हतं. धृतराष्ट्रादी, दुर्योधनादी कुणीही पांडवांचं स्वागत केलेलं नाही. त्यावेळी फक्त वयानं मोठे असणारे, पण वृद्धही असणारे, मानानं मोठे असणारे, कर्तृत्वानं मोठे असणारे, पण वयानं वृद्ध असणारे भीष्माचार्य फक्त वेशीवर आले होते. आम्हा पोरच्या पोरांचं आणि विधवा मातेचं स्वागत करायला. हे दुःख त्याने व्यक्त केलं. सहजपणे बोलताना ती म्हणते, कृष्णा तू दूर द्वारकेला राहिलास, आम्ही काय भोगलं तुला माहिती नाहीये. आणि फक्त 2 गोष्टींचा उल्लेख करते. बालपणी भीमाला विषान्न लाडू खायला घातले गेले, आणि आता तर तू बघितलंस धृतराष्ट्र दुर्योधनानं आग्रहानं आम्हाला वारणावत या गावी पाठवलं, जिथे लाक्षागृह होते, आणि त्या लाक्षागृहात 6 जण मृत्युमुखी पडले पाहिजे अशी व्यवस्था केली होती. सहज जाता जाता सांगतो, इतिहासामध्ये कशा घटना घडतात बघा. कृष्णाने शिष्टाई करताना जी 5 गावं मागितलेली आहे, त्यात हेच वारणावेत आहे. 5 गाव वेगळी पण मागता आली असती, पण त्यात वारणावेचं काम मागितलं.
आठवण आहे, तिथं आमचा पुनर्जन्म झाला. तर देणारच असताच 5 गावं, तर त्यात वारणावत पण असतो. कृष्णाने मुद्दाम केलं, तर त्या गावाशी सुखदुःखाच्या स्मृती जोडल्या गेल्या. विषान्न लाडवापासून, बालपणी मारण्यापासून तरुणपणी मारण्यापर्यंत लाक्षातुराच्या सगळ्या वेदना आम्ही स्वीकारल्या. भगवंता कंठ दाटून आली कुंती म्हणाली की इतके क्लेश दुसऱ्या कोणाला भोगावे लागले नसतील. सहज सांगतो, नंतरच्या कालखंडात खूप उशिरा कुंतीनं कृष्णाशी बोलत असताना कृष्ण कुंतीला म्हणाला की काहीतरी वर मागून घे, वरदान मागून घे. आणि त्यावेळी कुंतीनं मागून घेतलंय ते देणारच असलास तर दुःख दे, सुख नको. आणि कारण तिने सांगितले त्यावेळेला बऱ्याच उशिरा महाभारतात, एवढ्यासाठी की भगवंताची आठवण कधी सुखामध्ये होत नाही, दुःखात मात्र भगवंताची आठवण सदैव होते. आणि मला तुझी सदैव आठवण व्हायला पाहिजे, म्हणून मला दुःख दे. जगात एकच अशी राजमाता असेल की जिथे 5 पांडव पुत्र हे इंद्राला हरवणारे आहेत. तिचा भाचा साक्षात योगेश्वर कृष्ण आहे, ती मात्र सुखाच्या राशी मागत नाही आहे. तर वरदान द्यायला भगवंत उभा राहिल्यानंतर दुःख दे म्हणते, अशी कुंती. तर त्या कुंतीनं दुःख व्यक्त केलं, कृष्णाला भरून आलं. शब्द वापरलेत व्यासाने. कुंती म्हणते, हस्तिनापुरामध्ये राहून सुद्धा आम्ही निराधार आहोत. हस्तिनापुरामध्ये राहून सुद्धा आम्ही अनाथ आहोत. काय करणार, असंच नशिबी आहे. आपण प्रारब्ध म्हणतो की आम्ही भोगतो. पण कृष्णा, तू मात्र अपकर भाव न ठेवता भेटायला आलास, त्याचा फार मोठा आनंद आहे. पुढे कुंती म्हणाली आहे की आलाच आहेस तर लगेच परत जाऊ नकोस. आम्हा कुंतीला आणि पांडवांना जरा आधार वाटावा म्हणून 4 महिने तू या ठिकाणी राहा. आणि भागवत सांगतायत कृष्णाने ते ऐकले. माझं मी बोललो होतो, याच कालखंडामध्ये कधी 4 महिने छोटा काळ नाही. याच कालखंडामध्ये वनविहार करताना, शिकारीला जाताना, गप्पा गोष्टी करताना कृष्ण आणि अर्जुनामधलं मैत्र वाढलेलं आहे. असाय त्यांना ज्ञानदेवांनी म्हटलंय, मैत्र वाढले. तिथे मैत्र आहे ना, स्नेहभाव आहे ना, ही मानवी जीवनाची अत्यंत सुंदर गोष्ट आहे. राम गणेश गडकरी म्हणून फार मोठे नाटककार, त्यांच्या नाटकात एक वाक्य असं येतं, एक मित्राचा मृत्यू परवडतो पण मैत्रीचा मृत्यू परवडत नाही. जो सूर्यनारायण आहे त्याला आपण मित्रच म्हणतो. आणि सहज लक्षामध्ये ठेवा, मानवी जीवनात सुख दुःख सुद्धा पतीला पत्नीपाशी, पत्नीला पतीपाशी सांगता येतात. पण ही तिथे सुद्धा सांगता येत नाही की दोन्ही स्त्री पुरुष आपापल्या मित्र मैत्रिणींना सांगू शकतात. जगात मैत्रीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणि असं मैत्र परस्पराकडं, असं ज्ञानदेव म्हणतात. त्या 16 वर्षाच्या मुलानं काय विश्वाभराकडे मागितलं असेल आणि मागणाऱ्याची उंची काय असेल हे सहजपणे आपल्या लक्षामध्ये येईल. ठीक आहे, 4 महिने राहिले. या 4 महिन्यात एक घटना मात्र अशी घडली की यमुनेला आपण जे दुसरं नाव वापरतो ते म्हणजे कालिंदी, हे नाव यमुनेला का मिळालं याची कथा आता व्यास आपल्याला सांगतो. कालिंदी कोण होती, तर कालिंदी ही सूर्यनारायणाची मुलगी. त्या कालिंदीला सूर्यनारायणानं यमुना नदीच्या पात्रातच घर बांधून दिलं. आता पात्रामध्ये घर कधी टिकत नाही. यमुना तटे, गंगा तटे घोषः संस्कृतमध्ये म्हणतात,
घोषा म्हणजे घोषवाडा म्हणजे गवळी वाडा. घोष यात्रा शब्द आहे ना, त्याचा अर्थ चटकन आपल्याला कळत नाही की दुर्योधन घोष यात्रेला गेला म्हणजे काय. घोष म्हणजे रणवाद्य नाही, घोष म्हणजे गवळी वाडा. तो जो गेला होता की आपली खिल्लारे सुरक्षित आहेत ना असं बघण्यासाठी म्हणून गेला होता. वरकरणी खरं वनवासातल्या पांडवांना खिजवायचं. बघा आम्ही काय बघायला लावले तुम्ही कुठं. घोष शब्दाचा अर्थ आहे यमुना तटे गंगा तटे घोष हा संस्कृतमध्ये नेहमी वचन घेतो. मी असंही सहज सांगतो, काव्यशास्त्रामध्ये म्हणतात गंगा तटे घोषा असं न म्हणता गंगा याम घोषा. याचं कारण काय कळत नाही का. गंगेत झोपडी बांधता येत नाही, घोषाचा अर्थ झोपडी घेऊया. तर गंगायाम घोषा का म्हणायचं, गंगा तटे का म्हणायचं नाही. तर संस्कृत काव्यशास्त्रामध्ये सांगतात गंगा तटे म्हटलं तर शैत्य पावनत्व तेवढे येत नाही. शैत्य म्हणजे थंडी आणि पावनत्व म्हणजे पवित्रपणा. गंगा तटे तेवढी पवित्रता नाही. गंगा तटे गंगेच्या पाण्याची थंडाई नाही. पण गंगेत घोषा म्हटला गंगायाम घोषा तर शैत्य पावनत्व प्रतीती येते असं काव्यशास्त्रामध्ये नेहमी सांगितलं जातं. मुद्दा इतकाच की कालिंदीला सूर्यनारायणानं यमुनेमध्ये घर बांधून दिलं. आता हे जे दोन मित्र आहेत सखे आहेत कृष्ण आणि अर्जुन, ते 4 महिने गप्पा गोष्टी करत फिरत होते. असंच एकदा फिरता फिरता दूर जंगलात ते गेले. यमुना नदी वाहत होती आणि आश्चर्य म्हणजे दोघांना दिसलं की यमुना नदीच्या काठी यमुना तटे कोणी अत्यंत रूपवती अशी सुंदर तरुणी वावरते विहार करते. अगोदर वनात आसपास जनसंपर्क नसताना एखादी सुंदर तरुणी असेल कशी. दोघांना आश्चर्य वाटलं. अर्जुन म्हणाले मी चौकशी करून देतो. आणि चौकशी करताना त्याला धक्का बसला की जशी कन्याकुमारीला गौरी म्हणजे पार्वती शंकरासाठी तपश्चर्या करत होती, नाही तर हिमालयाची कन्या द्यायची होती विष्णूला, पण तिलाच तो पसंत नव्हता. या जगात कोणीतरी असं आहे की विष्णू सुद्धा पसंत नाही आणि शंकरच पसंत आहे असं म्हणणारी पार्वती. इथं मात्र उलट आहे की कालिंदी शंकरासाठी तपश्चर्या करत नव्हती, विष्णूसाठी करत. आता अर्जुनाला माहिती आहे की आपला मित्र जो कृष्णा तोच विष्णू आहे, पण ते त्यानं सांगितलं तर बरं आपण कोण सांगणार. आणि अर्जुन फक्त चौकशी करून आला आणि सांगतोय वार्ता अशी अशी सूर्याची कन्या आहे, रूपवती आहे, तिथे घरच बांधून दिलंय. ती म्हणतेय विष्णूसाठी मी तपश्चर्या करते. आता काय ठरवायचं ते ठरव. आता छान वर्णनाचा भाग आहे. कृष्ण ठरवून टाकतो आणि कृष्ण कालिंदीचा स्वीकार करतो. पण पुन्हा जनरेत बघा, रुक्मिणी हरण केलं, कालिंदी हरण नाही केलं. कालिंदी बरोबर आहे आणि परत जाऊन कुंती आणि धर्मराजाच्या साक्षीनं कृष्णाचा आणखीन एक विवाह पार पडलाय, तो म्हणजे कालिंदी श्रीकृष्ण विवाह. असं सगळं वर्णन त्या भागवतात आपल्याला दिसतं. आपल्याला एवढं पक्का गरजेचं आहे की कृष्णाला 8 पट्ट्या राण्यांच्या मध्ये कालिंदी लाभली तर ठीक आहे. आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे की यमुनेला कालिंदी का म्हणतात. खरं यमुना आणि कालिंदीचा काही संबंध नाही, पण कालिंदीनं यमुना तट इतका पवित्र केला की भक्तानं भगवंत मिळवले. जसं रुक्मिणी आणि कृष्ण यांच्या विवाहामध्ये जीवा शिवा होत असे लग्न, असं नाथ म्हणतात. मग आपण सविस्तर बोललो, जीव आणि शिव यांचं लग्न आहे रुक्मिणी आणि कृष्ण. कसं आहे, कालिंदी ही यमुनेचीच बहीण, यमुनेचीच कन्या, यमुनेचाच अवतार आणि कृष्ण तर बालपण यमुना काठीच गेले. तर यमुनाधिपती म्हणावं द्वारकेप्रमाणे असं आहे. आणि म्हणून कालिंदीचं प्राप्त होणं हा यमुनेचा प्रसाद आहे असं कृष्णाला वाटलं. उत्सुक नाही एवढं आपल्या लक्षामध्ये आलं. कालिंदी बरोबर विवाहही झाला आणि मग ती आनंदाची गोष्ट घडली. मध्येच आपल्या लक्षात येतं की परीक्षिती शुकाचार्यांना विचार, संवाद चालूच आहे. परीक्षिती शुकाचार्यांना विचारतायत
की कालिंदी श्रीकृष्ण विवाह कळला, पण श्रीकृष्णानं 16 सहस्र राजकन्यांचा विवाह केला. ही विचित्र गोष्ट काय आहे? 8 पट्ट्या राण्याच्या राण्या ठीक आहे, पण 16,000 साधे, आश्चर्य वाटणार आहे. पुन्हा शुक्राचार्य सांगतायत की तो विवाह म्हणजे अनेकदा आपण बोललोय, कृष्णाने केली समाज सुधारण्याची गोष्ट आहे. आणि आता प्रसंग येतो तो आहे प्राग ज्योतिषपूर. प्राग ज्योतिषपूर इथं राहणारा भौमासूर, भूमीचा मुलगा म्हणून त्याचं नाव आहे भौमासूर. असुर हे सुद्धा मानव दानव यासारखीच एक वर्ण, एक जाती आहे. पण असुर राक्षस होतात, दुष्ट होतात आणि आपल्याला माहिती होतं. तसं नाव भौमासूर आहे. प्राग ज्योतिषपूर त्याचे सांगतो तेवढं महत्व आहे. त्याचा राजा आहे, पण याची करणी इतकी वाईट आहे की त्या भौमासुराला लोकांनी नाव दिलं नरकासूर. आता लक्षात घ्या, दिवाळीला आपण जी नरक चतुर्थी करतो ती त्याच्या अवगुणामुळं. नरकासूर म्हणजे अशुद्धता. आपण दिवाळीमध्ये अशुद्ध काढून टाकून शुद्धतेची प्रार्थना करतो. कशासाठी? नंतर येणाऱ्या लक्ष्मीपूजन, नंतर येणाऱ्या प्रतिपदा, पाडवा, दिवाळी पाडवा, नंतर येणाऱ्या यमद्वितीया म्हणजे भाऊबीज, भावा बहिणीचं अप्रतिम नातं. आता आपण मानतो ते पती पत्नीचं अप्रतिम नातं, ते नव्याने निर्माण झाले, मुळात ते नाहीये, पण मानतो आता आपण पाडवा. आणि आधीचं नातं स्पष्ट आहे, लक्ष्मी पूजन. पुन्हा विचार करायला पाहिजे की आपल्या संस्कृतीमध्ये लक्ष्मी देवता पण आहे. आणि पूजा म्हणून आपण कशाची पूजा करतो बघा? धनधान्याची, सुवर्णाची, चांदीची. कारण दासबोधात आणि रामदासांनी अनेकदा सांगितलंय की प्रपंच करायचा असेल तर सुवर्ण लागणार. आपल्या संस्कृतीमध्ये फक्त हवेतल्या गप्पा नाहीत. सगळ्यांनी अंगाला रात पासून हिमालयात चला अशा प्रकारचं आमंत्रण दिलेलं नाही. गृहस्थाश्रम टिकला तर बाकीचे 3 आश्रम टिकतात. आणि गृहस्थाश्रम टिकायला पाहिजे असेल तर दिवाळीच्या 4 दिवसामधला एक दिवस लक्ष्मी पूजनाचा असतो. त्या नरक चतुर्थीच्या आधी सुद्धा धनत्रयोदशी आहे. नरक चतुर्दशी किती गणित आहे. धनत्रयोदशी म्हणजे काय? धनाची पूजा नाही आहे. खूपदा आपण गडबड करतो. धनाची नाहीये पूजा, ती लक्ष्मी पूजनला आहे. धनत्रयोदशी धन्वंतरी पूजा आहे. आणि 4 दिवस जर सुखाचे जायचे असतील तर व्याधीमुक्त असण्याची गरज आहे. क्षीरसागरातून किंवा त्या समुद्रातून आलं अमृत मिळालं पाहिजे. ते अश्विनी कुमार देतात. आयुर्वेद याची पूजा आपण करतो. सगळं आपल्या संस्कृतीत गणित कसं बसलेलं आहे तुमच्या लक्षामध्ये येईल. मुद्दा असा, भौमासूर नरकासूर झाला, पण राहत कुठे होता? नीट लक्षात घ्या. अलीकडेच मी आपल्याला व्हिडिओ बघायला मिळतात, त्याच्यात फार मोठे वक्ते प्राचार्य राम शेवाळकर, त्यांचे व्हिडिओ तुम्हाला सहज कुठेही मिळू शकते. अतिशय उत्तम बोलणार, जसे शिवाजीराव भोसले. तसंच बरेच जण ऐकलं नव्हतं म्हणून भगवान श्रीकृष्णावर त्यांचा व्हिडिओ आहे, तो पुन्हा एकदा ऐकला. आणि त्यात पहिली 2-4 वाक्य मला फार चांगली वाटली, जी तुम्हाला मला सांगायचं ठरवलं. त्यात त्यांनी म्हटलं की राम आणि कृष्ण कळले ना ते भारतीय संस्कृती कळते. आणि ते वाक्य उच्चारतात, अयोध्येपासून आणि तुम्हाला माहिती आहे ना, सगळेच मोठे फॅन मोठे कर म्हणतात.
आणि मोठी कर म्हणते ना, काय म्हणतात? आवाज मोठा करा म्हणतात. राम शेवाळकर मी ऐकत होतो, प्राचार्य राम शेवाळकर, आणि पहिल्या 2 वाक्याने मी थरारून गेलो, जे तुम्हाला सांगू इच्छितो. ते म्हणाले, राम आणि कृष्ण असले ना भारतीय संस्कृती समजली, आणि त्यांनी वर्णन केलंय राम अयोध्येचा. आता सहज तुम्हाला विचारतो, सीता ही जनक कन्या, जनकाचं राज्य कुठे होतं? आता वादविवाद आहे. शुकाचार्य त्याच राजा जनकाला भेटायला गेले, हे शुकाचार्य त्यांचे शिष्य झाले. हा जनक होता कुठं? जनक नगरी कोणती? गीतेचे जनक आहे. वादविवाद आहे. सहज लक्षात घ्या, आजचं जे नेपाळ आहे हे सुद्धा जनक नगरी असू शकेल. आणि जर तुम्ही नेपाळमध्ये गेलात आज, तर पशुपतीश्वराचं दर्शन घ्याच. सहज सांगतो, वर्षानुवर्ष पशुपतेश्वराला जे पुजारी असतात ते महाराष्ट्रातलेच विप्र असतात. वर्षानुवर्ष एकदा जाऊन चौकशी करून बघा, तेवढा अभिमान वाटण्याचा. अन्य कुठल्याही प्रांतातले नसतात. अगदी कोकणातले, सांगली कोल्हापूरचे, विदर्भ मराठवाड्यातले असेच परंपरागत असतात. त्या नेपाळमध्ये मध्ये मध्ये काय काय घडलं तुम्हाला माहिती आहे. सगळं चित्रच बदललं. पूर्वी एकदा बदलले, राजघराणे जाऊन कम्युनिस्ट आले, पण पशुपतेश्वराचे पुजारी बदललेले नाहीत आणि बदलणार नाही. आता विचार करा, आज जर तुम्ही नेपाळमध्ये गेलात तर ते ठामपणे सांगतात, सीता आमचीच, ठामपणे सांगतात. आणि मी सहज विचार करतो, तसं जर असेल तर या जगात एक काळ अलीकडे गेलं, एकमेव हिंदू राष्ट्र होतं ते म्हणजे नेपाळ. पण सेक्युलर वगैरे भाषा आहे ना आपली, त्या जगामध्ये एकमेव हिंदू राष्ट्र होतं ते नेपाळ. आणि ते कसंच असायला पाहिजे, पण सीतामाई त्या ठिकाणी होती ना. तर चला तुम्ही मान्य करून टाकलं, मान्य करणं कठीण पडतं अनेकांना, पण मान्य करून टाकूया की सीतेचं माहेर कुठलं? नेपाळ. जे सासूरवाडीनं जोडला काय? नेपाळ. खाली अयोध्या, आणि पोचला कुठं? लंकेत. म्हणजे उभा भारत जोडायचं काम जर तुम्ही केलं असेल तर रामानं. प्राचार्य शेवाळकर म्हणतात, पूर्व पश्चिम भारत जोडायचं काम तुम्ही केलं असेल तर कृष्णाने. पण पश्चिमेचं शेवटचं टोक म्हणजे द्वारका. टोक म्हणजे टोक नव्हे, समुद्रच. आणि आता ऐका, नरकासूर म्हणजे भौमासूर हा प्राग ज्योतिषपूर मध्ये होता. म्हणजे कुठं होता? आज ज्याला आपण मणिपूर म्हणतो, सप्तभगिनी म्हणतो, आसाम त्याच्या तोंडावर आहे म्हणतो, त्यातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी भौमासूर होता. आता त्या ठिकाणच्या अगदी पूर्व भाग, अगदी पूर्व भाग, जे ब्रह्मदेश, म्यानमार वर चीन असा भाग, इथल्या भौमासुरानं अन्याय केल्यानंतर द्वारकेचा कृष्ण जातो. भारत देश किती आपला एक आहे बघा, एक आहे भारत देश. यात राज्य अनेक होते पण राष्ट्र एकच होते. राज्य ही भौतिक व्यवस्था, राष्ट्र ही आत्मिक व्यवस्था. आमची भारत माता एकच आहे, 3000 मैल रुंद, 3000 मैल लांब किमान. हे शेवाळांचं वाक्य मला चांगलं वाटलं, आणि 2 दिवसापूर्वी ऐकलं, ठरवलं तुम्हाला सांगायचं, आणि आता सांगून पण झालं. आडवे उभे धरते, वस्त्राचं भाषण बोलायचं काना आणि बाणा तरच वस्त्र होतं ना. तसा तुमचा माझा भारत देश आहे. कालची घटना पण लक्षामध्ये घ्या. नागपूरमध्ये भारतातलं नव्हे तर जगातलं पहिल्या मंदिराचं भूमिपूजन झालंय, ज्याचं नाव आहे भारत दुर्गा मंदिर. नावच बघा, जगातलं एकमेव म्हटलं चालेल याचं भूमिपूजन कालच झालंय, भारत दुर्गा मंदिर. आणि असं व्हायला पाहिजे. भागवत आणि गीता त्यासाठीच आहे, आपल्या मनात कुणाची शंका नाही. पुढे जाऊया, थोडं विषयांतर झालं.
हा जो नरकासूर आपल्या गुणानं नरकासूर झाला होता तो मात्र मुळात चांगला होता, कारण तो भूमीचा पुत्र होता आणि मारला गेल्यानंतर सुद्धा भूमीच आली आहे कृष्णाला वंदन करायला आणि म्हणते की माझा मुलगा ओळख निघाला, त्याला मारलंच बरं झालं, पण माझा नातू चांगला आहे, त्याला पोटात दिलं. त्यातली पद्धतच आहे. पण हा भौमासूर भूमीचा मुलगा असून त्याने काय काय करावं? अगोदर 16,000 आपला लहान मोठा असेल, राजकन्या पकडून त्याला आणलं. राजकन्या जे किती राजे मारले होते लक्षात. पण इथे बघा त्याने काय काय पाप केली. वरुणाचं छत्र घेऊन आला. वरुण त्याचं छत्र घेऊन आला. इंद्र अमर पर्वतावर जिथं ध्यान धारणेला बसायचा, इंद्र अमर पर्वतावर जिथं ध्यान धारणेला बसायचा, एक विशिष्ट स्थान आहे मणी संज्ञक. तर समंतक मणी आहे ना, तसं मणी संज्ञा असणार. संज्ञा म्हणजे नाव. इंद्राची जागा मणी संज्ञक. वरुणाचं काय बरं? छत्र. आणि सगळ्यात काय विचित्र असेल तर देव आणि दानव या दोघांची माता जी कश्यप ऋषींची पत्नी, तिचं नाव आदिती आहे, तिची कर्णकुंडल घेऊन आला. मुलगा कुणाचा? भूमीचा. काय पराक्रम केला? आदितीची कर्णकुंडल घेऊन आला. अहंकार. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये आसुर संपत्ती, त्याच्या पलीकडे काही ही त्याची 3 पाप आहेत असं लक्षात. मग कृष्ण सत्यभामेला बरोबर घेऊन गरुड वाहन होऊन प्राग ज्योतिषपुराला गेला. हे थोडं लक्षात घ्यायचं. रुक्मिणी ही गृहिणी आहे आणि सत्यभामा मात्र युद्धामध्ये कृष्णाला मदत करणारी वीरकन्या आहे. असंच थोडस नातं कैकईचं दशरथाशी आहे, हे ध्यानात घ्या. आणि दशरथ नावाचा कधी आपण विचार करत नाही, पण दशरथ हे नावच सांगतं की तो रथी नसताना 10 रथांची लढू शकेल एवढा पराक्रमी असला पाहिजे. त्याच्या पराक्रमाची कधी आपण आठवणच ठेवत नाहीये, पण त्याने इंद्राला मदत केलेली आहे. तर रघुकुलामधला अत्यंत सामर्थ्यवंत राजा आहे. कैकेयीच्या बाबतीत काही वर देऊन तो चुकला, कायमचा चुकला, अशी आपली अवस्था झालेली आहे. दशरथ म्हणजे रामाला वनवासात पाठवणारा बैलबुद्धी अशी आपली समजूत झालेली आहे. हरकत नाही, प्रसंग कसा आहे, पण मुळात तो दशरथ आहे. तो रघुवंशाचा कोणी आहे? अजय, दिलीप, रघु असाच तो कोणी आहे हे ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. आता मुद्दा असा की मग प्राग ज्योतिषपुराला आपली जी सहचरी आहे तिला मदतीला घेऊन सत्यभामेला गरुड वाहन म्हणून कृष्णानं हल्ला केला. आता मी नेहमी तुम्हाला सांगतो की आपली संस्कृती दुहेरी आहे. एकीकडं कुणाचा अगच स्वागत करताना जलकुंभ भरून ठेवणं, त्यावर पुष्प ठेवणं, गंधाक्षता ठेवणं, तोरण बांधणं, ह्या गोष्टी आहेतच. पण आपल्याकडे भागवतात त्यांचा इतिहास पुराण असल्यामुळं युद्धाची वर्णन सुद्धा सुंदर आहे. आजही आपण देवगिरी किल्ला बघायला गेलो तर त्या ठिकाणचे खंड आपल्याला असे दिसतात जे आपल्या रायगडावर नाहीये आणि शक्यही नाहीये, पण देवगिरीला आज सुद्धा आहे. ते खंड कसे होते बघा. तर एका खंडकामध्ये पाणी, एका खंडकामध्ये अग्नी, एका खंडकामध्ये विषारी वायू. विषारी वायू भाषा आता सुद्धा आपण करतो. विषारी वायू, अग्नी, पाणी, खंडका. खंडका होती कडे कोणाच्या? प्राग ज्योतिषपूर. कृष्ण तिथं लढायला गेला आणि या सगळ्या व्यवस्थेचा सेनापती कोण होता? याचं नाव आहे मूर. या मुराला मारलं आणि कृष्णाचं नाव मुरारी आहे. हा प्राग ज्योतिषपूरचा सेना नायक आहे. हा नरकासुराचा सेनापती आहे. आश्चर्य म्हणजे त्याला 5 मुख आहे. मला कधी कधी गंमत वाटते, 5 मुख फक्त हनुमंतालाच आहे अशाची समजूत आहे. पण इथं स्पष्टपणे दिसतंय एका राक्षसाला पण 5 मुख आहे.
त्याला आपण पंचमुखी म्हणून नको त्यांची चांगली भावना निर्माण होते. 5 तोंड असणारा अशा प्रकारचा असुर आम्हाला प्राग ज्योतिष्कराच्या त्वरित म्हणजे कडेकोट बंदोबस्त शब्द बघा, कडेकोट बंदोबस्त तसं करताना दिसतो. कृष्णासमोर हा मूळ आडवा आला. त्या कृष्णाने त्याला आव्हान देऊन बोलावलं. आपला पांचजन्य संघ गीतेमध्ये आहे, आपला पांचजन्य शंख फुंकला. तो ऐकून उदकामध्ये झोपलेला मूळ राक्षस बाहेर आला. या नेहमी बाहेर येत नव्हता, आराम करत होता. तर पाण्यामध्ये हा मूळ राक्षस झोपला होता, आता मात्र बाहेर आला आणि कृष्ण भक्तांना त्यांना आपला त्रिशूळ फेकला. कसा बरं? गरुडाला बघून सर्प जसा त्वेषाने बाहेर यावा तसा मूळ राक्षस गरुड वाहून कृष्णाला बघून त्वेषाने बाहेर आला. त्यानं मोठ्यांदा गर्जना केली, आकाशही कापेल अशा प्रकारचा त्याचा ध्वनी होता. पण कृष्णानं नुसता पांचजन्य शंख म्हटला नाही, तर त्या मूळ राक्षसानं फेकलेलं त्रिशूळ आपल्या सुदर्शन चक्रानं तुकडे तुकडे करून टाकले. युद्धाचं वर्णन छान केलंय. आणि शेवटी तो मूळ राक्षस 5 तोंड तुटलेला त्याच पाण्यामध्ये कडेकोट अशा त्या खडकामध्ये पडला. त्याचा नाश झाल्याची बातमी नरकासुराला मिळाली आणि चिडलेला नरकासुर बाहेर आला. आपला सेनानायक सुद्धा दत्तप्राण झाला म्हणताना मदोन्मत्त हत्तीवर बसून नरकासुर आला. मदोन्मत्त हत्तीवर नरकासुर. आणि श्रीकृष्ण कसा दिसत होता? भागवतकार सांगतात, मेघ मंडलातून नुकताच उदय पावलेला सूर्य जसा दिसावा तसा भगवान दिसत. मेघमंडलातून नुकताच उदय पावलेला सूर्य नारायण आणि मदोन्मत्त हत्तीवर स्वार झालेला हल्ला करणारा हा प्राग ज्योतिषपुराचा स्वामी नरकासूर. दोघांच्यात घनघोर युद्ध झालं. एक संदर्भ सांगण्यासारखा आहे, त्यातून आपल्याकडच्या शस्त्रांची नावं कळतात. त्या नरकासुरानं भगवान श्रीकृष्णावर शतघ्नी फेकला असा उल्लेख हा मागं पण आलाय. शतघ्नी म्हणजे असं काहीतरी हत्यार आहे ज्याला 100 दाते आहेत किंवा पाती आहे, असं काहीतरी शतघ्नी आहे. आणि उल्लेख अनेक आहे, तलवारीचा, भाल्याचा, चिलखताचा, शिरस्त्राणाचा, जेरेटोला आपण म्हणतो पण शिरस्त्राण, या उल्लेखावर शताग्नीचा उल्लेख वारंवार आपल्याकडे येतो. जेव्हा हातघाईची लढाई असेल, हातघाईची लढाई समोरासमोर, आणि एक लक्षात ठेवा, किती क्षेपणास्त्र फेकून लढाई केली, असे वाक्य नुसतं ऐकून ठेवा, किती क्षेपणास्त्र फेकून लढाई केली तर लढाईचा शेवट समोरासमोर रणांगणावरच होतो. आधी बोलत नाही मी, कारण बरेच अर्थ आहेत त्याच्या मागं, तुमच्या ध्यानात येईल. शेवटी सैन्य लागतच, नुसत्या क्षेपणास्त्रांनी लढाई पूर्ण होत नाही. आणि आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे अग्न्यास्त्र आहे, आपल्याकडे पर्जन्यास्त्र आहे, आपल्याकडे ब्रह्मास्त्र आहे, पण शतघ्नी पण आहे. आपण भारतीय माणसं जमीन आणि आकाश त्यांचं नातं नीट लक्षात ठेव. आकाशगामी काय पाहिजे आणि जमिनीवर काय व्हायला पाहिजे हे आपल्याला फक्त कळतं, तरच अभ्युदयाने श्रेयस टाकता येईल. आता एकांगी होतो, एक अश्वाचा रथ होतो, तो सूर्यनारायणला शोधतो. माणसांचे देवांचे रथ 2 घोड्यांचेच असतात, असावे लागतात, त्याशिवाय संतुलन समत्व शक्य नाही. हे ध्यानामध्ये घेतलं की शताग्नी सुद्धा पराभूत केले. शेवटी त्या नरकासुराला छान आहे मोठं तडाखे देण्याचं काम गरुडानं आपल्या पंखाने केलं. म्हणजे स्वामी लढायलाच नको, सेवकच लढतो. आणि विचार करा, गरुड आहे, त्या गरुडाचे पंख काय असते? आजही तुम्हाला माहिती आहे, विमानावरून जात असताना पक्षाच्या पंखाचा फटका आपल्या विमानानं बसू शकतो. माझ्या मनात विचार येतो, नेमके ते पक्षी राहत कुठे असते? आकाशात इतक्या उंच राहतात, त्यांचं घरटे कुठं असेल? खाटपीठ काय असते?
एवढं ते विचार केला ते ब्रह्मांड कसं आहे ते आपल्याला. विमान हा प्रचंड शोध आहे ना मानवी बुद्धिमत्तेचा, पण त्यालाही कोणतं धडक देऊ शकतो आणि तो राहतो कुठेतरी. मग विष्णूचं गरुड वाहन किती ताकदवान असेल याचा आपण तर्क करायला काय हरकत नाही. आज जर असे वस्तू भेटतात तर काल किती असतील. आणि त्या नरकासुराला फटका देण्याचं काम गरुड वाहनाने केलं. अशा वेळेला विष्णू राहायला बाजूला आपल्याला गरुडाचेच फटकारे बसतायत असं म्हटल्यानंतर मदोन्मत्त हत्ती गरुडावर घालायचं काम, गरुड वाहन असलेल्या त्या गरुडावर घालायचं काम कृष्णाने आपल्या नरकासुराने केलं. वर्णन बऱ्याच प्रकारे केलंय की इंद्रियाचं वज्र असावं तसं काही हत्यार शतघ्नीसारखं त्याच्यापाशी होतं, ते त्याने गरुडावर फेकलं. पण गरुड किती ताकदवान होता वर्णन केलंय. एखाद्या हत्तीला फुलाच्या माळेनं तडाखा द्यायचा प्रयत्न करावा तशा प्रकारची स्थिती झाली. हत्तीला शुंडा दंडावर आणि त्याच्या सोंडेवर फुलांच्या माळाने आघात केला तर काय घडेल. शुंडा दंडावर फुलाच्या माळा पडल्या तर बरं वाटेल, पण तो कौतुकाने फिरवेल. त्या पुष्पमाळा हत्तीला घायाळ करण्याची शक्यता नाही, पण तसं इथं घडलं आणि गरुड वाहन श्रीकृष्णानं गरुडाच्या मदतीनं त्याला युद्धामध्ये सामना केला. शेवटी भगवंतानं शूल फेकला, भाला. त्याला काही 5 तोंड नव्हती, एकच होत. तर शूल म्हणजे भाला फेकला आणि नरकासुराचा वध झाला. त्याचं मस्तक हवेतून पृथ्वीवर घरंगळत पडलं. हे मुद्दाम सांगितलंय. कारण ते घरंगळत पडलं ते भूमी मातेच्या पोटीतच पडलं असं. आणि आपल्या पुत्राचा वध झाला म्हणून ती दुःखी झाली. तर तिला माहिती होतं काय योग्यतेचा आपला पुत्र आहे आणि म्हणून ती शोकाकुल पण कृष्णाला भेटायला आणि विनंती करती झाली की मी शरणागत आहे. भौमासूर काय वागला मला माहिती आहे, पण माझा नातू, त्याचं नावही छान आहे, भगदत्त. भग म्हणजे भाग्य, दत्त म्हणजे देणारा, देव दत्त. तसं भगदत्त त्या माझ्या मुलाला तो पोटात घेतलं. कृष्णानं भौमासुराला मारायचं काम केलं, नरकासुराला मारायचं काम केलं, अन्यायाचा प्रतिकार केला. पण गीतेतच त्याचं वचन आहे संभवामी युगे युगे. ते धर्म कार्य त्यानं पूर्ण केलं, धर्मीय युद्ध लढला. पण शरणागताला पोटाशी धरणं ही भारतीय संस्कृती आणि त्यात लहान मुलगा आहे त्याला पोटाशी धरलं आणि कृष्णानं तुरुंगाच्या बाजूला जाऊन अनेक तुरुंगाच्या पेशी ओलांडून संख्या केवढी असो त्या राजकन्यांची सुटका केली आणि अपहृत स्त्रियांना समाज पोटाशी धरत नाही. हे दुःख माहिती असल्यामुळं या अपहृत स्त्रियांना एकदम त्यानं राणीचा दर्जा दिला आणि द्वारकेमध्ये त्यांना सन्मानाने राहता यावं म्हणून त्यांच्याशी मंगल विवाह केला. खूप जाहीर केलेल्या की नाशिकची आठवण तुम्हाला सांगितली आहे की कृष्णानं केलेला फार मोठा चमत्कार आहे, त्यात शंका आहे. आणि शेवट गोड होताना कृष्ण स्वतः आदिती मातेला भेटायला गेला आणि भौमासुरानं हरण करून नेली तिची कर्मकुंडल परत केली. इंद्र आणि इंद्राणी, इंद्राच्या पत्नीचं नाव काय इंद्राणी, वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे. इंद्र आणि इंद्राणींना भेटायला गेला आणि कृष्णाने सत्यभामेनं त्या दोघांचा सत्कार केला आणि जी जागा भौमासुरानं बळकावली होती मनी संज्ञक ती परत केली. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला या ठिकाणी कृष्णाला सत्यभामेने केलेल्या पराक्रमाचं बक्षीस म्हणून इंद्रानं पारिजातक वृक्ष भेट दिला असा उल्लेख या ठिकाणी आहे. मी तो उल्लेख मुद्दाम तुमच्या समोर ठेवतो. मग कृष्णानं सत्यभामेच्या हट्टासाठी पारिजातक आणला का,
फुले ती पडती शेजारी अशा प्रकारची कथा निर्माण झाली का? भागवतात तरी तसं काही दिसत नाहीये. कदाचित भागवत रंगवून सांगताना आपल्या हरदासाने ही कथेची भर घातली असण्याची शक्यता आहे. असं नमूद आपण या ठिकाणी करूया. आणि गरुड वाहन कृष्ण नरकासुराचा हा जो काही अन्यायाचा भाग होता तो नष्ट करून परतला. यानंतर भागवतच्या थोडे कलाकार आहेत, कथाकार आहेत, त्यामध्ये एक उल्लेख मी केला होता तो पुढच्या शनिवारी बघूया. ते म्हणजे कृष्ण आणि रुक्मिणी यांच्यामधलं कृतक खोटं खोटं अशा प्रकारचं भांडण. जे रुक्मिणीचा कृतक कोप आणि कृष्णाने त्याला दिलेलं उत्तर. पती पत्नीच्याचा सुद्धा नर्म संवाद आपले भागवतकार रंगवतात. कारण भारतीय संस्कृतीला नवरसांचं वावरण नाही. ज्ञानेश्वर ठामपणे म्हणतात की माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये शांत रस हा शृंगार रसाच्या माथा पाय ठेवेल. शृंगार हा रसांचा राजा आहे. त्यालाही पराभूत करायचं काम आपला शांत रस, भक्ती रस, ब्रह्मरस करू शकतो. पण भागवत म्हणजे गीता नव्हे, भागवत म्हणजे ज्ञानेश्वरी नव्हे. भागवत हे भगवंतानं तुमच्या माझ्यासाठी थोडं खाली उतरून प्रपंचाच्या भाषेमध्ये सांगितलेला परमार्थ. आणि असा असेल तर त्यामध्ये कृष्ण रुक्मिणीचा नर्म संवाद, पती पत्नी मधला सुखद संवाद यायला हरकत नाही. पुढच्या शनिवारी आपण तो बघू आणि त्याच्याही पुढे जाऊन मुख्यतः जी कथा सगळ्यांच्या मनाला मोह घालते ती म्हणजे कृष्ण अनिरुद्ध कथा, ज्यामध्ये शंकर आणि कृष्णाचं युद्ध होणार आहे. त्या कथेकडे पण या आपल्याला दोन कथा त्यांचा परामर्श येणाऱ्या शनिवारी घ्यायचा. आज आपण थांबतो.